श्री स्वामी समर्थ. आज रात्री किंवा उद्या मुख्य दारापाशी करा हा उपाय. घरात येईल अफाट पैसा. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज शुक्रवारची रात्र. शुक्रवार हा धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मीचा वार. शास्त्रानुसार ज्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ आणि पवित्र असतो तिथेच माता लक्ष्मी वास करते. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण घरात पैसा टिकत नाही. विनाकारण खर्च होतो किंवा घरात सतत कटकटी सुरू असतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मुख्य दारापाशी असलेला वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते. आज रात्री झोपण्यापूर्वी किंवा उद्या सकाळी घराच्या मुख्य दारापाशी करायचा एक अत्यंत साधा पण चमत्कारिक तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने घरातील दारिद्र्य कायमचे दूर होईल. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत घराच्या उंबरठ्याला म्हणजेच चौकटीला खूप मोठे स्थान आहे. असे मानले जाते की उंबरठा हा नकारात्मक ऊर्जेला घराबाहेर रोखतो आणि सकारात्मक ऊर्जेला घरात प्रवेश देतो. जर हाच मुख्य दरवाजा दोषांनी युक्त असेल तर घरात कितीही पैसा आला तरी तो पाण्यात वाहून गेल्यासारखा निघून जातो. आजचा हा उपाय तुमच्या घरातील वाईट शक्तींना बाहेर काढेल आणि सुखसमृद्धीचे मार्ग मोकळे करेल. चला तर मग जाणून घेऊया की आपल्याला नेमका कोणता उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी करू शकता किंवा उद्या सकाळी स्वच्छतेनंतर करू शकता. या उपायासाठी आपल्याला फक्त 1 रुपयाचे नाणे आणि 2 लवंगा लागणार आहेत. पहिली पायरी, सर्वप्रथम तुमच्या घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. दुसरी पायरी, थोडी हळद पाण्यात मिसळून ते पाणी उंबरठ्यावर शिंपडा आणि दोन्ही बाजूंना हळदीचे गोल टिळे लावा. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि ती जंतुनाशक तसेच नकारात्मकता दूर करणारी मानली जाते. तिसरी पायरी, आता 1 रुपयाचे नाणे आणि 2 अखंड लवंगा ज्या तुटलेल्या नसतील त्या घ्या. हे साहित्य तुमच्या उजव्या हातात धरा आणि कुलदेवीचे व लक्ष्मी मातेचे स्मरण करा. तुमची पैशाची अडचण दूर व्हावी म्हणून प्रार्थना करा. चौथी पायरी, आता हे नाणे आणि लवंग एका छोट्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून त्याची छोटी पोटली बनवा. ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला वरच्या कोपऱ्यात किंवा चौकटीला टांगून ठेवा. जर टांगणे शक्य नसेल तर उंबरठ्याच्या जवळ सुरक्षित ठिकाणी ठेवा, जिथे कोणाचा पाय पडणार नाही. भाविकांनो, या उपायामुळे तुमच्या घरात एक सुरक्षा कवच तयार होते. बाहेरची कोणतीही वाईट दृष्टी किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. ही पोटली तिथेच राहू द्या. दर महिन्याला अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुम्ही ही पोटली बदलू शकता आणि जुने नाणे गरिबाला दान करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, घराच्या मुख्य दारापाशी कधीही कचरा किंवा चपलांचा ढीग ठेवू नका. विशेषतः संध्याकाळच्या वेळी मुख्य दरवाजापाशी प्रकाश असावा, तिथे अंधार ठेवू नका. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा छोटासा उंबरठ्याचा उपाय नक्की करून पहा. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात धनधान्याची भरभराट होईल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा. आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ.